महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिति भद्रावती की ओर से 3 अक्टूबर को पंचायत समिति भद्रावती के सामने एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। तो आइए सुनते हैं आंदोलनकारियों ने अपनी मांगों के संदर्भ में क्या कहा इस खबर में। पंचायत समिति भद्रावती अंतर्गत कार्य तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकों के बकाया वेतन न मिलने कारण एक दिवसीय धरना आंदोलन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिति भद्रावती की ओर से 3 अक्टूबर को किया गया। इस मौके पर राज्य संगठन के राज्य नेता विजय भोगेकर, राज्य सर चिटनीस हरीश ससनकर, राज्य महिला अध्यक्ष अलका ठाकरे, जिला अध्यक्ष किशोर आनंदवार, जिला सर चिटनीस सुरेश गिलोरकर, जिला कार्याध्यक्ष गंगाधर बोड़े, उपाध्यक्ष जीवन भोयर के साथ दिवाकर वाघे, लक्ष्मण खोबरागड़े, सेवानिवृत्त संगठन के जिलाध्यक्ष गणपत विधाते बंडू हनवते तथा तालुका संगठन के सभी पुरुष व महिला तथा तालुका के शिक्षक शिक्षिकाएं बड़ी संख्या में उपस्थित थे। तो सुनिए इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिति तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने आज 3/10/2024 पंचायत समिति भद्रावतीच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले। या धरणे आंदोलनाचा विशेष हेतू मागील काही दिवसापासून थकीत असलेले वेतन देयकाचे जे पंचायत समितीला अडलेले बिलं होते ते प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अडल्या कारणाने आणि वारंवार वाटाघाटी करूनही साहेबांच्या भेटी घेऊनही निवेदनं देऊनही ते प्रकरण निकाली न लागल्याने आज संघटनेला नाईलाजास्तव या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करावं लागलं आणि बरेचसे तालुक्यातले जे काही लाभार्थी होते शिक्षक ते सुद्धा आणि सेवानिवृत्त शिक्षक हे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। या सभामंडपाला सन्माननीय शिक्षक आमदार अडबाले साहेब उपस्थित झाले। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समोर बसवून शिक्षकांच्या समस्या ऐकून घेतल्या। ठोस आश्वासने विहित कालावधीत पूर्ण बिले हे 100% निकाली निघण्याचं त्यांच्याकडून वधवून घेतलं आणि आम्ही त्यांच्या शब्दाचा मान राखत आजच्या या आंदोलनाची सांगता करत आहोत। परंतु भविष्यामध्ये पुनश्च ह्या जर गोष्टी पूर्तता झाली नाही तर आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या काळात हे साखळी उपोषण आणि लागलीच आमरण उपोषणाचा इशाराही संबंधित प्रशासनाला दिलेला आहे। धन्यवाद। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जाशक की रिपोर्ट।